बघा मैत्रिणींनो, मी जुन्या कपड्यांपासून असे 1.5 पट्टीचे गोधडी साईजची मी गोधडी शिवलेली आहे आणि पॅन्ट शर्टचा वरून वापर केलेला आहे। आतमध्ये सर्व काय आहेत ना, खिडकीचे पडदे, जुने कपडे, ड्रेस मटेरियल वगैरे अशा प्रकारे असे मस्त गोधडी शिवलेली आहे। तुम्हाला जर अशा माझ्याकडून गोधड्या शिवून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे आणि किंवा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आणि बॅक साईडनी साडी लावलेली आहे, कशी फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही पाहू शकता। आणि पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप वगैरे अजिबात काही करू नका, म्हणजे तुम्हाला अजिबात प्रश्न पडणार नाहीत। म्हणजे कोणते कपडे वापरते गोधडीमध्ये। खूप छान अशी गोधडी होणार आहे, अगदी गोट मारण्यापासून म्हणजे गोधडी भरण्यापासून गोट मारण्यापर्यंत अशी गोधडी आहे, याच्यामध्ये दाखवलेली आहे। आणि म्हणजे तुम्हाला समजेल की मी कोणते कपडे वापरते, कोणते कपडे नाही वापरत। पाहू शकता किती मस्त वगैरे गोधडी, आपली फिनिशिंग एक नंबर। आज मी तुम्हाला जुन्या कपड्यांपासून कपडे शिवायला दाखवणार आहे। त्याआधी तुम्हाला दाखवते त्या ताईने काय काय दिलेले आहेत। सर्व काही ड्रेस मटेरियल, बेडशीट वगैरे अशा प्रकारचे काही शिल्लक जुने न लागत असणारे कपडे दिलेले आहेत। अशा प्रकारे त्यांनी परत कमी पडतील म्हणून परत त्यांनी दुसरे असे ड्रेस वगैरे असे मस्त कटिंग करून दिलेले आहेत, हे पण तुम्हाला दाखवते। पडदे काही खिडकीचे पडदे वगैरे आहेत, अशा प्रकारे सर्व काही ते तुम्हाला ह्या खिडकीच्या पडद्यापासून, जुन्या ड्रेसपासून, बेडशीटापासून मस्त आपली अशी गोधडी शिवाय देणार। आणि त्याच्या आतमध्ये पण बघितलं, त्याच्या आतमध्ये पण असे बेडशीट वगैरे सर्व काही आहेत आणि ड्रेस मटेरियल असे काही कटिंग करून मस्त अशा घड्या वगैरे घालून अशा प्रकारे दिलेले होते। आता तुम्हाला भरताना दाखवते। साडीतनं ते पहिले जॉईन करून घेतलेले आणि मधनं अशा प्रकारे कट मारलेला आहे। आणि त्यांच्याकडे एकच साडी होती, दुसरी काही साडी नव्हती, म्हणून त्यांनी पॅन्ट शर्ट दिलेले होते। पॅन्ट शर्टला मी असं जोडून पहिलं बघितलं, म्हणजे साडीला पहिलं पॅन्ट शर्ट जोडून बघितलं, हा बराबर झालं, म्हणजे तेवढ्या मापाचं मला होतं की नाही ते पहिलं बघायचं होतं। नाही तर एक्स्ट्रा कमी पडत असेल परत साडी, मला त्याच्याकडे साईडला अर्धी राहते, 1.5 पट्टीची गोधडी शिवायची होती, म्हणून मी पहिली साडी जॉईन करून बघते। कारण 1.5 पट्टीची गोधडी आपल्याला थोडं एक्स्ट्रा कटिंगसाठी आणि लागतंच, म्हणून थोडं एक्स्ट्रा घेते। असं करून मी पूर्ण आहे ना त्याचं माप वगैरे काही येत ना सर्व बघितलेलं आहे। अशा प्रकारे आता तुम्हाला भरताना दाखवते गोधडी। तुमच्याकडे पण असे छोटे ड्रेस मटेरियल वगैरे आहेत ना, मी सर्व काही ना व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कशा म्हणजे गोधडीमध्ये कोणत्या कोणत्या कपड्याची गोधडी शिवते। तरी पण बायकांना प्रश्न पडतात, म्हणून तुम्हाला सांगते की पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा। अगदी छोट्या छोट्या टिप्स वगैरे दिलेले त्याच्यामध्ये, ते पण फॉलो करत जावा। आणि अशा प्रकारे मी साडी खाली हातरून घेतले आणि त्याच्या पाणी शिंपडलेले। परत पहिला सुरुवातीला मोठं मी बेडशीट हातरून घेते, जेणेकरून मी छोटे छोटे कपडे काय हातरून ना, तर अशा प्रकारे गोळा नाही झालं पाहिजे, म्हणून पहिलं मी मोठं बेडशीट हातरून घेते। अशा प्रकारे त्याच्यावरती 4 विटा मांडलेल्या आहेत आणि अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून बेडशीट हातरून घेतलेला आहे। आणि त्याच्यावरती जे काही त्यांनी गाऊन वगैरे ड्रेस वगैरे काय दिलेले होते ना, ते अशा प्रकारे मी एक एक करून हातरून घेते। आणि अशा प्रकारे खिडकीचे पडदे वगैरे असे पण हातरून घेतलेले आहेत। बघा, आज मी तुम्हाला खिडकीच्या पडद्यापासून मी असं मला गोधडी दाखवते। तुमच्याकडे पण खिडकीचे पडदे वगैरे असतील अशा मस्त प्रकारे त्याची पण गोधडी छान होते, मस्त होते, न टाकून देता। आता जे काय ते तुमच्याकडे ड्रेस वगैरे सर्व काही टाकून देतात। आता अशा प्रकारे मी खिडकीचे पडदे मी टाकले, म्हणजे त्याच्यावरती टाकलेलं हा ड्रेस मटेरियल होता, नवीनच दिलेलं होतं, ते अशा प्रकारे त्याच्यावरती हातरून घेतलेलं आहे। म्हणजे हातरून घेणार ते ड्रेस मटेरियल, तर म्हणलं एकदम शेवटी हातरता येईल, म्हणून मी अगदी छोटे छोटे हातरते। पहिले त्यांचे गोधडी शिवलेले होते, त्याच्यातले त्या साडीतले ही साडीवरून लावले होते आणि त्याचा मी काही पदर घालत नाही, तर त्यांनी पदर एक्स्ट्रा दिलेले होते, म्हणजे पदर पण त्यांनी रिटर्न दिले होते त्या साडीमध्ये घालायला। आणि अशा प्रकारे आता खिडकीचे पडदे तर तुम्ही तर करणार काय, कोणाला देता येत नाही काय नाही, तर त्याच्या प्रकारे अशा मस्त प्रकारे गोधडी शिवू शकता तुम्ही। आता एक एक करून सर्व ते हातरून झालेले आहेत। आणि तुम्हाला जर नक्कीच माझ्याकडून गोधडी शिवायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती नंबर दिला, त्याच्यावर नक्कीच कॉन्टॅक्ट करा। आणि पोस्टामध्ये पण तुम्ही जाऊन चौकशी करू शकता की कसे किलो वगैरे घेतात ते। आणि त्यांच्याकडे काही साडी नव्हती, म्हणून त्यांनी सांगितलं की हे पॅन्ट शर्टचं अशा प्रकारे जोडून त्याच्या साईडची अशी गोधडी शिव। मला म्हटले की तुमच्या आयडियाने जसं जमल तसं गोधडी शिवा म्हणले, फक्त मला 1.5 पट्टीची गोधडी हवी, म्हणूनही ना पहिली पॅन्ट मोठी दिसत होती, परत मधनं कट केली आणि कमी होत होती, म्हणून ते कट करून परत जॉईन करून घेतलेले। परत जे काही साडीचे वगैरे तुकडे वगैरे असे शिल्लक राहिले होते पहिल्या गोधडीतले शिवलेले, ते अशा प्रकारे एक एक करून हातरून घेतलेले आहेत। आणि तुमच्याकडे जर असे कपडे असतील तर न टाकून देताना असे मस्त प्रकारे अशी गोधडी शिवू शकते। आता ह्याच्यावरती त्या ताईने ना पॅन्ट शर्टचं कापड लावलेलं होतं। मी जास्त काही जाड शिवत, म्हणजे जाड काही भरत नाही, कारण जाड भरलं ना काय होतं, पॅन्ट शर्टचे कपडे हातरून हे होतं। आता हा बुरका होता, तर त्यांनी कट सर्व काही ना सर्व कटिंग करून दिले ते बुरका पण मी त्या साईडने हातरून घेतला, गोलगेरचा असल्यामुळं।
अशा प्रकारे मी तुमच्याकडे असे जुने कपडे वगैरे असेल तर मस्त असे गोदरेज शिवू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये काय झालं तर जे बेडशीट होतं ना, ते बेडशीटचे गोंडेच काढायचे राहिले ते माझ्याकडून. आणि ते गोंडे असल्याने काय होतं, सुया वगैरे जाईल म्हणून अशी भीती वाटते, म्हणून मी गोंडे पहिले काढून घेते. अशा प्रकारे बेडशीट हातरून घेतलेलं आहे. बघा किती फाटलेले बेडशीट आहे, तुमच्याकडनं टाकून देता बेडशीट अशा प्रकारे त्याच्या आतमध्ये वापर करू शकता. आणि त्याच्यावरती मग परत पॅन्ट शर्टचा हातरलेला आहे. असं हे शर्टाचं पीस आता अशा प्रकारे पूर्ण हातरून घेतलेले आहेत. आणि तशाच प्रकारे टाके वगैरे घालून घ्यायचे. आता तुम्हाला अशा प्रकारे सुईने टाके बाजूने घालून घ्यायचे. आणि त्याने काय होतं, टाका आता तुम्हाला मशीनवरती गोट मारताना दाखवते. आता शिलाईचं वगैरे काही आता तुम्हाला काय डायरेक्ट तुम्हाला ना गोट मारताना व्हिडिओ दाखवते. अशा प्रकारे मी 4-4 इंचाच्या पेट्या काढून घेतले आणि मध्ये असं फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे गोट मारून घ्यायचा. तुम्हाला उभ्या आडव्याचा काही टिपा मारलेलाच काही व्हिडिओ येणार नाही, कारण खूप मोठा होतो ना. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते. आणि तुम्हाला जर पूर्ण शिलाई मारलेल्याचे व्हिडिओ वगैरे बघायचे असेल ना, तर पहिल्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, गेल्याच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये सर्व ट्रिक्ससह सर्व त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. नक्की जाऊन पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे एक एक करून प्लेन करून असं गोट मारून घ्यायचं. बघा पाहू शकता. आता मी काय डबल स्पीड केलेलं नाही, म्हणजे तुम्हाला पण समजेल. आणि जी मधनं पट्टी कमी पडत होती ना, ती अशा प्रकारे जॉईन करून घेतलेले. आणि गोट कसा मारायचा, एकदम प्लेन ताणून कपडा धरायचा, त्यावेळेस गोट एक नंबर होतं. सर्व ताईंनी ना माझ्या फिनिशिंगच्या गोदऱ्यामधून त्या ताई जास्त करून माझ्या गोटचे भरपूर कौतुक करतात. म्हणतात ताई तुम्ही ना गोट एक नंबर मारता आणि गोदऱ्याची फिनिशिंग एक नंबर असते. आता अशा प्रकारे इथनं खालून टिप मारून फोल्ड करून घेतली आणि फिरवून घ्यायची गोदरी आणि उलटी करून घ्यायची. पहिले तिन्ही साईडला ना मी गोट मारून घेतलेले आहे. असे फोल्ड करून घ्यायचे आणि असं उलटी करून गोट मारून घ्यायचा. बघा पाहू शकता. अशा प्रकारे गोट मारून घेतल्याने गोदरीची एक नंबर फिनिशिंग होते. आणि असे फोल्ड करायचे, पाव इंच आतमध्ये घालायचे. शक्यतो छोटासा गोट मारायचा, जास्त काही मोठा मारायचा नाही, कारण फिनिशिंग एक नंबर येते. आणि असं तारून धरायचं. बघा पाहू शकता, तुम्हाला दिसते फिनिशिंग वगैरे कशी एक नंबर आहे की नाही, क्वालिटी वगैरे किती एक नंबर आहे काय. माझे गोदरे आवडत असेल तर लाईक एक करत जावा, सबस्क्राईब करत जावा, शेअर करत जावा. नक्कीच एक का होईना शेअर नक्कीच करत जावा, तुमच्या ओळखीच्यांना वगैरे पाठवत जावा. आणि अशा प्रकारे पूर्ण असा गोट मारून घ्यायचा. पाहू शकता फिनिशिंग कशी येते, गोटची एक नंबर येते की नाही. आणि तुम्हाला जर गोदऱ्या शिवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ह्याच्यावरती मी नंबर देईल स्क्रीनवरती. अशा प्रकारे माझा गोट मारून झालेला आहे. बघा आणि चहू बाजूने तसंच गोट मारून घेतला आणि खालून फोल्ड करून घेतलेले आहेत. बघा पाहू शकता. परत तसे डबल टिपा मारून घ्यायचे, कारण डबल टिपा का मारायच्या, जेणेकरून आपलं कुठेही थोडं का होईना कापड सुटलं जातं. अशा प्रकारे. आणि गोट मारताना मात्र टिपा मारताना गोदरी फिरवून घ्यावं लागते, नाही तर असं तिरकी टिप येते. सरळ अजिबात टिपा येत नाही, तिरक्या येतात. म्हणून अशा प्रकारे त्या गोदरी वगैरे फिरवून घ्यावं लागते. बघा पाहू शकता. अशा प्रकारे टिप मारून घ्यायची. त्या गोदरीला गोट एक नंबर आला की त्याचं गोदरी एक नंबर दिसते. आणि तर तुम्हाला सर्व छोट्या छोट्या कपड्यांपासून तुम्हाला गोदरी दाखवलेली आहे. मी कोणते कपडे वापरते, कोणते कपडे नाही वापरते, याच्या पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये पूर्ण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कोणते कपडे वापरते, कोणते कपडे नाही वापरत, तरी पण डिटेलमध्ये कोणी काही बघत नाही. अशा प्रकारे तुमच्याकडे पॅन्ट शर्ट वगैरे असेल तर मस्त प्रकारे अशी तुमची गोदरी होऊ शकते. बघा तुमच्याकडे जर असे नवीन तुम्हाला जर साडी वगैरे नाही लावायचे तर पॅन्ट शर्टचे पण असे कपडे म्हणजे गोदरी शिवू शकता तुम्ही. अशी मस्त होते. आता ही गोदरी तुम्हाला नाही म्हणलं तर आता खालची साडीची मी काही गॅरंटी देऊ शकत नाही, पण वरच्या तुम्हाला पॅन्ट शर्टची गॅरंटी देते. हे 10 वर्ष काय 15 वर्ष गोदरी ही टिकेल, कारण अजिबात हे पॅन्ट शर्ट कापड लवकर फाटत नाही, काही प्रॉब्लेम होत नाही. आणि मी काही जास्त जाड शिवली नाही, कारण पॅन्टचा जो भाग असतो ना, ते पहिली मी असेच पॅन्टच्या आणि शर्टापासून गोदरी शिवली होती, पण सरकायला मला खूप जड होतं, कारण मशीन अशी चालत नव्हते गोदरी, कारण जाड असल्यामुळे. मी आता मला जास्त आता अनुभव आलाय कसं का, त्यामुळे तर मी जास्त काही जाड घेतलेलं नाही, ह्याच्यामध्ये जाड काही हातरलेलं नाही. आणि नॉर्मलच हातरलं, कारण आपल्याला पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, आपल्याला पण शिवायला इझी वाटलं पाहिजे. आणि अशा प्रकारे मी ना मीडियम शिवलेले, जाड काही जे शिवलेले नाही, त्यांचे जे काही कपडे होते ते शिल्लक तसेच ठेवले आणि त्यांना मी रिटर्न देणार आहे, कारण जाड होत होती म्हणून मी काही घेतलेलं नाही, कारण आपल्याला प्रॉब्लेम होतो. आता अशा प्रकारे गोदरी फिरवून घ्यायची आणि परत अशा टिपा मारायच्या आहेत. आता प्रत्येक जण विचारतं की ताई तुम्ही सुई किती नंबरची वापरता, तुम्ही सुई 18 नंबरचीच वापरते. माझी डबल स्पीडची मशीन आहे आणि नोवेल कंपनीचीच मशीन आहे. आणि प्रत्येकजण मला विचारतं कोणती मशीन आहे, पण मी सांगते तुम्हाला नोवेल कंपनीचीच मशीन आहे आणि डबल स्पीडची मशीन.
आणि सुई मी 18 नंबरची वापरते. आता मला सांगा, मला 2 वर्ष झाले आता मशीन घेऊन, मला अजिबात काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि खूप छान मशीन आहे. तुम्हाला जर गोदरेज शिवायची असेल किंवा हे करायचं बिझनेस करायचा असेल, तुम्ही नोवेल कंपनीची मशीन घ्या, कारण खूप छान आहे. आणि बघितलं तर आपल्याला घरच्या घरी रिपेअरिंग करता येते, कारण शिकता शिकता होतोच थोडा अनुभव. एवढं काय त्याच्यामध्ये अवघड नाही, फक्त आवाज जरा जास्त येतो. माझा काही एवढा म्हणजे आवाजाचा काही एवढा प्रॉब्लेम नाही आमच्या इथं, पण जे काही फ्लॅटमध्ये वगैरे ताई राहतात त्याचा आवाज खूप येतो, त्यानुसारच तुम्ही घ्या बघा. आता अशा प्रकारे माझे गोदरेज शिवून झाले, उभे आडव्या टिपा मारून झाल्या, तर गोट वगैरे मारून झालेले. आणि ही उलटी साईड आहे, म्हणजे पाठीमागची साईड आहे. पाहू शकता तुम्हाला कुठेही गोळा झालेले. अगदी छोट्या छोट्या कपड्यांपासून ही गोदरेज शिवलेली आहे. म्हणजे तुम्हाला खिडकीच्या पडद्यापासून, ड्रेस मटेरियलपासून, बुरक्यापासून अशी गोदरेज शिवलेली. पाहू शकता किती एक नंबर फिनिशिंग आहे की नाही. आणि बघा किती मस्त आपल्या टिपा वगैरे सरळ वगैरे आलेले आहे. तर पाहू शकता. आता तसेच सव्वाशे साईजचा मी पॅन्टच्या शर्टपासून वापर केलेला आहे. आणि तुमच्याकडे पण असे लग्नात पॅन्ट शर्ट वगैरे आलेले असेल, त्याच्यावरती कवर असा मस्त प्रकारे होऊ शकतो आणि गोदरी लावू शकता. तर माझे गोदरी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला, असंच माझे व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. भेटूया ना व्हिडिओमध्ये.